नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज काय नवीन, तर आजचा विषयच नवीन आहे. आज आपण सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. तर आज जी सरकारी योजना चालू झाली आहे, माझी लाडकी बहीण, तर त्याविषयी मला थोडं सांगायचं आहे. तर आज मी गेले होते महासेवा केंद्रामध्ये, तिथं मी फॉर्म भरून आले. तर बऱ्याचशा महिलांना कळत नसतं की आपल्याला काय काय लागणार आहे. तिथं कागदपत्र, तिथं गेल्यावर त्यांची पळापळ होती, हे राहिलं ते राहिलं. तर गावाकडच्या बऱ्याचशा महिलांना म्हणजे माहिती नाही आहे काय काय लागेल ते. तर त्यासाठी मी मला जे लागलेत कागदपत्र ते मी सांगते तुम्हाला. आता मला पहिले लागले आधार कार्डाचे एक झेरॉक्स, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे त्याची झेरॉक्स, आणि त्यानंतर लागलेलं आहे ते आपलं बँकेचे पासबुकचे झेरॉक्स, आणि तिसऱ्या नंबरला 4 नंबरला लागले ते आपले रेशनिंग कार्डचे झेरॉक्स, आणि एक पासपोर्ट साईजचा आपला फोटो. या 5 वस्तूच लागतात. आणि जर हे नसेल, आपलं शाळा सोडल्याचा दाखला नसेल किंवा रेशनिंग कार्डामध्ये नाव नसेल, तर आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागतो. तर तो उत्पन्नाचा दाखला हा तो, किंवा हे रेशनिंग कार्डामध्ये नाव, हे 2 गोष्टी, ह्या दोन्हीतलं कोणतं तरी लागतं. तर आता नवीन मुलींची लग्न झाले, त्यांचे काही रेशनिंग कार्डामध्ये नावं नसतात, मग त्यांना कंपल्सरी उत्पन्नाचा दाखला हा पाहिजेच. तर मग आज मला लागलेली कागदपत्र, आणि ज्यांची कुणाची नाव नोंदणी राहिली त्यांनी करून घ्या. आणि एवढी कागदपत्र लागतात, 4, आणि 5वा फोटो लागतो. हे एवढंच लागतं. आणि काही घाबरून जाऊ नका. तिथं गेल्यानंतर आपल्याला 2 फॉर्म मिळतात. तर त्यावर आपल्या माहेरची माहिती आणि सासरची माहिती असते थोडीशी, म्हणजे आपलं लग्न अगोदरचं नाव ते भरायचं त्या अर्जामध्ये, आणि ते त्यांच्याकडे सुपूर्द करायचं. तर आत्ताची नोंदणी आहे ना, ते ऑफलाईन आहे, अजून ऑनलाईन नाही. तर आपला मोबाईल नंबर त्यांना दिलेला असतो. तर जेव्हा आपला नंबर येईल त्या वेळेला ते आपल्याला बोलवतील, आणि मग तिथं गेल्यानंतर मग ते ऑनलाईन होणार. तर ही सर्व माहिती मी तुम्हाला शेअर करते, कारण तिथं जाऊन तुमची पळापळ न हो, की कोणी सांगतं हे पाहिजे तेच पाहिजे, लाईट बिलच पाहिजे, किंवा अजून रहिवाशी दाखला, असलं काहीही लागत नाही. फक्त रेशनिंग कार्डामध्ये नाव असणं गरजेचं आहे. नसेल तर मग त्याला उत्पन्नाचा दाखला हा लागतोच. तर मी म्हणजे सर्व सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की सांगा, आणि जे राहिले त्यांनी नोंदणी करून या. धन्यवाद.